5 लोकसभा मतदारसंघाची माझी उमेदवारी या ठिकाणी आदरणीय आपल्या नेत्यांनी उद्धव साहेबांनी जाहीर केली आणि योगायोग आपल्या या विभागाचा आणि पलीकडच्या विभागाचा आज एकत्रित मेळावा होते आणि त्या निमित्ताने ठिकाणी आज स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की आज या ठिकाणी आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या मनात नसताना प्रचाराचा एक शिवार होते. तुम्हाला सगळ्यांच्या सदिच्छा सगळ्यांचे आशीर्वाद जरी मतदारसंघ वेगळे असले तरी शिवसेना आपले हे कुटुंब आहे आणि या माध्यमातून आपला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हातकणी मतदारसंघ अशा प्रकारचा दुजाभाव न करता दोन्हीकडचे उमेदवार महाविकास आघाडीचे एकीकडे आदरणीय महाराज आहेत एकीकडे तरी माजी उमेदवार केलेले आज या दोन्ही मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांना सर्वप्रथम माझी विनंती आहे हा जरूर विनंती आहे की आज या ठिकाणी दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत आणि आजची निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि या इलेक्शन मध्ये या ठिकाणी केवळ विजय हा महत्वाचा नाही तर खऱ्या अर्थानं आपलं संविधान टिकवायचं आहे का नाही सर्वसामान्यांचं राज्य आपल्याला आणायचं आहे का नाही या देशामध्ये काही कायदा आहे का नाही काही सुव्यवस्था आहे का नाही न्याय व्यवस्था आहे का नाही अशा प्रकारच्या असंख्य प्रश्न या ठिकाणी उत्तेजन आपले इलेक्शन असणार आहे त्या माध्यमातून या इलेक्शनला इतर इलेक्शन आपले वेगळं केवळ पक्ष गट तर पार्टी याच्या पलीकडचे इलेक्शन आहे. आज बघितलं या दोन्ही मतदारसंघाचे जे काही विद्यमान खासदार आहेत ते आपल्या शिवसेना पक्षाने आपल्या आदरणीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांना बघता जाताना खासदार केलं. आज ते आपल्या पक्षाला सोडून गेले. जनतेची त्यांनी या ठिकाणी कसली विचारणा केली नाही आणि आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांबद्दल सांगायचं आहे की तुम्हा मला आपल्या पक्षाची असलेली निष्ठा उद्धव साहेबांचं आपलं असलेलं प्रेम हे व्यक्त करण्याची आपली मोठी संधी मिळालेली आहे आणि ही संधी मित्रांनो आपण अजिबात दवडायची नाही. या ठिकाणी कोल्हापूरचे या ठिकाणी असलेले नेते उमेदवार आदरणीय महाराज हे सगळ्या महाराष्ट्रात महाराजांना शोभेल असं त्यांना मताधिक्य मिळावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि या निमित्तानं आपण सांगतो की या दोन्ही मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपण भाग्यशाली आहे की आपल्याला या संबंध गेल्या 2 वर्षामध्ये जो काही ठिकाणी सत्ता संघर्ष घडला आज योगायोगानं आपले विरोधी उमेदवार ते त्यापैकी आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जनतेसमोर जायला कोणती अडचण भासणार नाही. आज सर्वसामान्य माणसांच्या मध्ये आज उद्धव साहेबांच्या विषयी प्रचंड प्रेम आहे प्रचंड सहानुभूती आहे पवार साहेबांच्या विषयी सहानुभूती आहे. आज या ठिकाणी जे शिवसेना पक्षासोबत घडलं जे राष्ट्रवादी बरोबर घडलं आज हे कुठल्याही पक्षासोबत घडू शकतं. शेजारच्या घरात काहीतरी अडचण येते पण मला काही त्रास होणार नाही मी सुखी आहे मी बाहेर बघू नये अशा प्रकारची भूमिका आपल्या अजिबात चालणार नाही मित्रांनो. आज या ठिकाणी जी अडचण जे संकट शेजारच्या आलेलं आहे उद्याच्या काळात ते संकट तुमच्या सुद्धा येऊ शकतं आज याचं भान ठेवलं पाहिजे. त्या माध्यमातून त्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे हे म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असे सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आज संबंध महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये जी आपली इंडिया आघाडी असेल जे आपले उद्धव साहेब फिरत आहेत आदरणीय पवार साहेब फिरत आहेत काँग्रेसचे अनेक नेते फिरत आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्या कोल्हापूरच्या या करवीर नगरीमध्ये आपल्याला माहिती आहे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं म्हणा हे दोन्ही लोकसभा असतील या ठिकाणी आपल्याला जनतेच्या मनात आलं की जनता आपल्याला खांद्यावर घेते आपल्याला निवडून आणते पण जनतेची प्रत्यार्पणा केली जनतेची बेईमानी केली की खांद्यावर खाली आपल्याला मागं पुढे बघत नाही अशी आपली कोल्हापूरची या निमित्त मला एवढंच सांगायचं आपल्या अधिकारी घ्यायचं नाही आदरणीय महाराज बोलणार आहेत औरबाई बोलणार आहेत पण एवढंच सांगेन की या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याकडे वेळ अपुरा आहे मतदारसंघ आपले मोठे आपली महाविकास आघाडीची आपली यंत्रणा ही प्रत्येक मतदारसंघामध्ये या सगळ्यांसमोर काम करावं आणि कमी वेळेत आपला प्रभावी प्रचार कसं होईल या स्वरूपाचे नियोजन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात करावं प्रत्येक ग्राम पातळीवर करावं आणि इलेक्शन या ठिकाणी या इलेक्शनला आपण स्वतः उमेदवार आहे अशा स्वरूपाने लोकांच्या समोर जा आणि खऱ्या तुम्हाला एवढं सांगतो की या इलेक्शनला हे दोन्ही निकाल आपण चांगले लावायचे आहेतच आणि ते निकाल चांगले लागले की 100% उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या जिल्ह्याच्या फार चांगले दिवस येणार आहेत. आज इलेक्शनला सगळी पटलं एकट्याच उभं राहावं आणि बंद उभं राहावं हे काही घेऊन ठेवलेलं नाही. त्या पदावरती राजकारणात सगळ्या पदांच्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला केवढा अधिकार आहे त्या महिलांचा अधिकार आहे त्या तरुण पोरांचा अधिकार आहे. फक्त राजकारण स्वच्छ करणे
ही जी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे, ही भ्रष्ट व्यवस्था ही स्वच्छ करण्याची, ही दुरुस्त करण्याचं ही मोठी जबाबदारी या ठिकाणी करणं आपल्याशिवाय आहे. त्या माध्यमातून आपल्याला इलेक्शन बघत असताना इतर इलेक्शन वेगळ्या आणि ही इलेक्शन वेगळी. उद्याच्या काळात हे राजकारणाची दिशा बदलणारी ही इलेक्शन असणार आहे. त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आज प्रचाराला सुरुवात होते. माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मत या ठिकाणी आपलं मतदान केंद्रावर जात नाही, आपला प्रचार संपत नाही, मतदान पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्यातला उत्साह अजिबात कमी होता कामा नये. मला जरूर खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, आपल्या सगळ्यांच्या आग्रहाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला उमेदवार मिळाले. ही उमेदवारी कशी घडली? आमची अपेक्षा नसताना, आमच्या ध्यानीमध्ये नसताना, तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण सगळे साक्षीदार आहात. अखेरच्या क्षणापर्यंत उद्धव साहेबांनी प्रयत्न केले, सगळे पेटवण्याचा प्रयत्न केले, त्या माध्यमातून या गोष्टी घडल्या नाही. तर आपल्या साहेबांनी सांगितलं होतं, आपला आदेश दिला होता की ह्या विधानसभा ही लोकसभा या ठिकाणी आपण लढवायची आहे. या माध्यमातून आमच्या वरच्या वाटाघाटी काही युत्या आघाड्या काय त्या त्यातनं काही सन्मान तोडगा निघाला नाही, तर शिवसैनिकांनी इलेक्शनला तयार राहावं. मग त्या ठिकाणी मुद्दा मला आमचे मित्र डॉक्टर विंचेकर साहेब आणि आमचे आमदार उल्हास दादा या तिघांनी सांगितलं होतं की तुम्ही तिघांनी तुम्हाला वरून आदेश आला की तुम्हाला काम केलं पाहिजे, तुम्ही उभारलं पाहिजे. त्या निमित्तानं आज वरती बैठका झाल्या आणि साहेबांच्या अधिकारात त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली. तो उमेदवार मी फक्त नावाला आहे, उल्हास दादा उमेदवार आहेत, विंचेकर साहेब उमेदवार आहेत, तुम्ही सगळी सगळी माणसं या महिला ह्या सगळ्या उमेदवार आहेत. आपण सगळ्यांनी समन्वयाने काम करूया आणि उद्याच्या केस मध्ये खरी शिवसेना कोणाची आहे ही आपल्याला दाखवण्याची आनंदी संधी चालू आहे. ही संधी अजिबात करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.